नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे श्री क्षेत्र आप्पाची वाडी येथील हलसिद्धनाथ महाराजांचा पालखी सोहळा. तिकडे जाण्यासाठी आम्ही कंदलगावमधून जायचं ठरवलं. मस्त हिरवगार झाडी वातावरण बघत हायवेवरून MIDCमध्ये कधी आलो समजलं नाही. पोलिसांना बघून PUC आहे का विचारलं तर ओंकार म्हणला अजून काढायला आहे. मग काय स्पोर्ट्स मोडवर गाडी टाकून डायरेक्ट मंदिर काढलं. बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हलसिद्धनाथांचं एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. श्री हलसिद्धनाथ यांना नवनाथांपैकी गहिनीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतार समजले जाते. इथला इतिहास म्हणजे नाथ समाधीकरिता जागा शोधत फिरत निप्पाणी येथे आले. तेव्हा निप्पाणीच्या गादीवर आप्पासाहेब निप्पाणकर देसाई यांची कुलदेवी श्री भवानी देवीवर भक्तीमुळे प्रसन्न होऊन नाथांनी निप्पाणीकरांच्या घरी गायी राखण्याची चाकारी पत्करली. नाथांनी अन्न गायीला देऊन उपाशी राहिले. त्यांचा त्याग पाहून वांज गायीने दूध दिलं. पण एका व्यक्तीच्या चहाडीने नाथांना रुईचे चीक दिलं गेलं. नाथांनी ते प्यालं आणि त्याचंही दूध झालं. रागाने नाथांनी त्यांना शाप दिला. 7 पिढ्या निर्वंश होतील. ते पाहून निप्पाणीकरांनी क्षमा मागितली आणि नाथांची सेवा केली. कानडीमध्ये हाल म्हणजे दूध. ते दूध असल्याचे सिद्ध केल्याने नाथांचे हलसिद्धीनाथ असे नाव पडले गेले. इथले गावकरी श्री हलसिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधलेले आहेत. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं मानले जाते की श्री हलसिद्धनाथ महाराज भक्तांसाठी त्यांच्या वाड्यातून खडकावरती येतात. तब्बल 5 दिवस निवासस्थान करत असत. यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक. भाकणूक म्हणजे आगामी घडणाऱ्या गोष्टी. तुम्ही ऐकलाच असाल आणि ते आजपर्यंत खोटे ठरलेले नाहीत बरं का. चला तर मग आपण आता पालखी सोहळा बघूया. महाराज की जय.